माझे नाव इंद्रजित सचिन भुसारे. प्रतिप्रच्छंद लेखे व वर्धिष्णु विष्णु वंदिता शाळा सुन सुशेषा मुद्रा भद्राय राजदे. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यासारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमी आगार म्हणजे शुभा, किमी आगार म्हणजे शुभा. तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटात होती. स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारतात अंगातील रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना प्रचंड सैनिक साठाही नव्हता आणि शस्त्र पुरवठाही नव्हता, म्हणजे सुरुवात ही शून्यातूनच झाली. मित्रांनो, महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याइतका मी नक्कीच मोठा नाही, तर त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जे कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो. आला अपयश की करतो आत्महत्या, नाही तर लावतो बाटली तोंडाला. आली शिव जयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे त्यांच्याच जन्मतारखांवर. म्हणजे आपण राजांचा काय आदर्श घेत आहोत. राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. राजांनी अनेक महिमा आखल्या, पण कधीही पंचांग पाहिले नाही. महाराजांना अनेक संकटे आली, पण महाराजांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही. मित्रांनो, त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल, तर खरंच ही शोकांतिका करण्याची गरज आहे. मित्रांनो, आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद कबड्डीच्या घटनाही ते घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत. परस्त्री मातेस समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच आज 400 वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा शुभांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत. त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही. मनगटात ताकद, रक्तात देशभक्ती हवी. मग बघा, प्रत्येक घराघरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीशी याच मातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीशी याच मातीत लढला होता. आणि शेवटी जाता